को मिलने के लिए सब लोग ने ताली बजा के उनका स्वागत करो। ताली बजा के, मतलब आवाज नहीं जा रहा है, मेरा आवाज नहीं जा रहा है। फिर महाराष्ट्र राज्य फडणवीस सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रसाद मुर्दाबाद, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रसाद मुर्दाबाद। आप लोग बोल क्यों नहीं रहे हो? दादा को राजीनामा दो। अरे लाएंगे, 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 आगे सेल्फी मत लेना। अरे आराम हाँ ज्यादा ही फोटो लो। तालुक्यात 1100 किंवा 3000 रुपये दिले जातात। तर त्यांच्यावर तो अन्याय फक्त 2च तालुक्यात असा आहे। उलट ज्यांना 6000 मिळत आहेत त्यांनी आता जे मोदीजींनी 1 एप्रिलला 26,000 सांगितले देतो म्हणून, आता त्यांनी ती मागणी केली आणि हे 6000च द्या म्हणून सांगतात। कोणत्या 2 तालुक्यांमध्ये भिवंडी आणि शहापूर ते जे सांगतात त्याच्यावरून थोडासा लोकांची हेलपाट आहे आणि दुसरे आपले अधीनस्थ जे कर्मचारी वगैरे असतील त्याच्यासाठी काम नाही झालं तरी माणूस तिथे समाधानाने गेला पाहिजे, साहेबांनी मला ऐकून घेतलं आणि माझ्या समस्या होत्या काहीतरी करते, हेही पुरेसं असतं। त्यामुळे सौजन्याची वागणूक आणि हे जे काय सांगणार याच्यामध्ये प्रमुख ज्या 2-4 मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात आधी हे सगळे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना महिन्याला 10,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यामध्ये आणखीन काही मागण्या आहेत, त्याच्यामध्ये सामानाच्या ऐवजी पैशाच्या रूपाने सरकारने मदत करावं वगैरे वगैरे। ह्याशिवाय भिवंडीमध्ये ज्या नशा चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय केला जातोय आणि तरुणांना बिघडवलं जाते। याच्यामध्ये शाळकरी विद्यार्थी सुद्धा आता त्या विळख्यात यायला लागलेत, तर त्या नशा करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आपण एक मागणी घेतलेली आहे। पोळेंचं 2027ला ॲग्रीमेंट संपतंय, तर त्यांना वाढवून न देता नवीन टेंडरिंग करून नवीन कंपन्यांना सुद्धा त्यात भाग घेण्यासाठी हे करावं, प्रोत्साहित करावं, अशी आपली एक मागणी आहे। याशिवाय किमान वेतन जे आहे सरकारने 1 एप्रिलपासून लागू केलं होतं, त्याच्यामध्ये 26,000 रुपये किमान वेतन मिळायला पाहिजे। ते नुसतं सरकारने डिक्लेअर केलं पण ते लागू होत नाहीये, त्यामुळे ते तातडीने लागू करावं असे पण आमची एक त्याच्यामध्ये मागणी आहे। शिवाय स्मार्ट मीटर जो आहे हा सर्वात मोठा विषय आहे। मुख्यमंत्री तिथून विधान भवनातून सांगतात की आम्ही सक्ती करणार नाही आणि MSDCL जे आहे हे तातडीनं सक्तीने अंमलबजावणी करायला निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये भयानक जास्त बिल येत आहे, त्यामुळे ती सक्ती करू नये स्मार्ट मीटरची, अशी एक त्याच्यामध्ये मागणी आहेत। अशा विविध मागण्या याच्यामध्ये CRPचे जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये भिवंडी आणि शहापूर या दोन्हीच तालुक्यामध्ये जे CRP काम करतात त्यांना फक्त 3,000 रुपये दिले जात आहेत, बाकीच्या अखंड महाराष्ट्रात 6,000 रुपये दिला जातोय। तर या 2 तालुक्यावर जो काही अन्याय होतोय तो ताबडतोब बंद करावा आणि त्यांना 6,000 रुपये मानधन मिळावं, अशा काही प्रमुख मागण्या याच्यामध्ये आहेत। मागण्या पूर्ण न झालं तर काय हे आंदोलन सतत चालू राहणार आहे। याच्यामध्ये स्मार्ट मीटर टोरेंट हा विषय तर आम्ही लावून धरणार आहोत। CRPचा जो विषय आहे तो आम्ही आता राज्याकडे नेतोय, बांद्र्याला त्यांचं म्हणजे मुख्य कार्यालय तिथं आम्ही आता जातोय, ज्या ज्या ठिकाणी वरती जाणं शक्य आहे ते ठिकाणी जातोय। बाकी हे जे आंदोलन आहे हे सतत चालत राहणार।